श्री स्वामी समर्थ अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा करा, जय जयाजी यतिवरा. भक्तजन सतापहरा सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धरोनी मानसी. गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करून या श्रींची स्तुती माता ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थ त्यांते वदती हस्त्यवंदने करोनी. भक्ती राते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना. पक्काने करोनी नाना, यथेच्छ भोजन देई जे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्काने. फकीर बोलविले 5 जण, जेऊ घातले तयांते. फकीर तृप्त होऊन जाते उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञा पिती गृहस्थांते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साक्षंक झाले ते दवा. म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट. याती मध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला म्हणी ऐसा विचार, तो समर्थांस कळला सत्वर. म्हणती हा अभविक नर, कल्पना चित्ती याची या. येतक्या माझी साहजिक, कोणी ब्रह्मिष्ठ गृहस्थ एक. येऊन स्वामींमुख स्वहस्त उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून ब्रह्मिष्ठ फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळवाया साधन, त्या जवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यांसी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित. सखल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला. तत्काळ मुंबईस आला. उगाच भटको लागला. द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी. घेऊन एक घरापासी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन या पाही. गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलविले त्याला. आसनावरी बैसविले. 10,000च्या दिधल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला. बाईन ते आशीर्वाद दिधला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवर सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करीत श्रोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संबंध सदा ऐकोत भाविक भक्त. 20वा अध्याय. गोड हा श्रीरस्तु. शुभ भवंतु.